ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पनोरीत वृद्ध महिलेचा खून करून मृतदेह गोबर गॅसमध्ये टाकला, अज्ञातावर गुन्हा दाखल। राधानगरी तालुक्यातील पनोरी गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 73 वर्षीय वृद्ध महिला श्रीमंती हरी रेवडेकर यांचा खून करून अज्ञात आरोपीने त्यांचा मृतदेह घराजवळील गोबर गॅसमध्ये टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार श्रीमती रेवडेकर या पानोरी गावातील त्यांच्या घरात एकट्या राहत होत्या। त्यांचे दत्तक पुत्र अमित हरी रेवडेकर हे कोल्हापूर येथे राहतात। अमित रेवडेकर यांच्या पत्नी व मुलीसह गणपतीसाठी पनोरी येथे आले होते आणि गौरी गणपती विसर्जनानंतर 1 सप्टेंबर रोजी ते पुन्हा कोल्हापूरला परत गेले। तेव्हापासून श्रीमती रेवडेकर घरी एकट्याच होत्या। 6 सप्टेंबर रोजी रात्री 8:15 सुमारास श्रीमती यांनी त्यांची सून संपदा यांना फोन केला होता। त्यावेळी गावामध्ये गणपतीची मिरवणूक सुरू असल्याने आवाजाचा त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्या खोलीत जाऊन बसत असल्याचे सांगून त्यांनी फोन ठेवला। त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 सुमारास त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून श्रीमती रेवडेकर यांच्या डोक्यात कोणत्या तरी वस्तूने मारहाण करून त्यांचा खून केला। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्यांचा मृतदेह शेजारील विजय शंकर बर्के यांच्या घरच्या मागे असलेल्या गोबर गॅसमध्ये फेकून दिला। या घटनेची माहिती मिळताच अमित रेवडेकर यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। राधानगरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली। त्यानंतर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणाली पवार हे करत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। महानकरी न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी।